अशी ही लढत आपण पाहतोय. आणि या सामन्याला पंच म्हणून संतोष म्हात्रे आणि विनायक हे कामगिरी पार पाडणार आहेत पंच म्हणून. दोन्ही संघाच्या राखीव खेळाडूंना मी विनंती करतोय त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. मित्रांनो, राखीव खेळाडू पाठवले नाही तुमच्या अजून. दारावे आणि तुर्भे दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय त्यांनी आपले राखीव खेळाडू पाठवायचे आहेत समालोचन कक्षामध्ये. दारावे संघाचा राखीव खेळाडू आलेला आहे तुर्भ्याचा राखीव. कोण आहे बॅट्समन? रोहन आणि गणेश अशी सलामीची जोडगोळी. 4 षटकांचा सामना. आणि तुर्भेकडून सलामीचं षटक घेऊन आले तो पप्प्या. रोहन खेळण्यास सज्ज होतोय. पंच म्हणून संतोष म्हात्रे आणि विनायक. पहिल्या षटकात पहिला चेंडू आणि हा चेंडू उंची दिलेला चेंडू आहे. निर्धाव जातोय आणि इशारा दिलाय पंचांनी की हा पहिलाच बाउन्सर आहे. पुन्हा पुढचा चेंडू आणि हा सुरेख चेंडू. या ठिकाणी पंचांकडे दाद मागण्यात येते. इष्टांच्या पाठीमागे ही दाद इष्टरक्षक मागतोय झेल टिपल्याची, परंतु तसं काही झालेलं नाहीये. पंच आपल्या निर्णयावर ठाम. दरम्यान चेंडू जातो तो निर्धाव. अतिशय सुरेख आणि तिखट असा मारा पप्प्याच्याकडून. रोहन आणि गणेश दारावे संघाचं अजून खातं उघडायचं आहे. फलंदाज पुढे सरसावतोय, जोरकस मारतोय आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकारा करिता. पंचांचा इशारा होतोय 4 धावा. खातं उघडलं जाते रोहन याचं आणि 4 धावा जमावत आहेत दारावा संघाच्या खात्यामध्ये. पहिलं षटक मर्यादित क्षेत्ररक्षकांचं हे षटक आहे. 2 फक्त क्षेत्ररक्षक सीमारेषेवर होत पुन्हा एकदा फलंदाज पुढे सरसावतोय, चेंडू मारतोय, परंतु आता क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि सरळ फेकी करतोय गोलंदाजाच्या दिशेनं. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. रोहन वैयक्तिक 5 या धावसंख्येवर खेळतोय आणि मगापासून नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज गणेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. पंचांकडून आपली जागा निश्चित केल्यानंतर अजून देखील 2 चेंडू येणं बाकी पहिल्या षटकातील पप्प्याच्या. हा डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार. षटकारानं खातं उघडतोय. चेंडू द्या जरा, चेंडू पुरवा. अगोदरचे जे चेंडू निर्धाव टाकले त्याची भरपाई या ठिकाणी गणेश एका फटक्यानं करून टाकतोय. खणखणीत असा षटकार मारलाय त्यानं. धावसंख्या झाली ते 11.
पहिले दोन चेंडू लागोपाठ निर्धाव टाकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर एक आणि आता हा पाचव्या चेंडूवर खणखणीत असा षटकार. गणेशाच्या बॅटमधून आलेला हा फटका. धावसंख्या येथे 11. आणि आता शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले तो गणेश. आणि हा जोरकसपणे बॅट तर फिरवली परंतु चेंडू जातो एस्टनच्या पाठीमागे निर्धाव. षटक समतेचे पहिल्या पप्प्याच्या रूपानं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 11. बिनबाद 11. 4 षटकांचा हा सामना. संकेत येतोय दुसरं षटक घेऊन. पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करणार आहे. आणि आता क्षेत्ररक्षणातील मर्यादा आता संपलेल्या आहे. सगळे क्षेत्ररक्षक दूरवर फैलावत आहेत. रोहन खेळण्यास सज्ज होतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि हा चेंडू पॉईंटच्या दिशेनं एक धाव निश्चितपणे या ठिकाणी मिळते. रोहन याला आता गणेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. आणि हा गणेशनं आणखीन एक चेंडू भिरकावून दिला आहे आणि हा षटकार. पंचांचा इशारा येतोय. दुसरा षटकार या ठिकाणी गणेश याच्या बॅटमधून. धावसंख्या आली ते 18. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केलेला आहे गणेशकरिता. हा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. पंच इशारा करतायत. हा चेंडू अवांतर आहे. वाईडच्या रूपाने एक धाव निश्चितपणे या ठिकाणी मिळेल. ते जरा गाडीवाल्याला पॉईंटचा फिल्डर तो गाडीवाल्याला जरा सांगा तिकडे. गाडीवाल्याला जरा सांगा तिकडे बाहेर घ्यायला गाडी. पॉईंटचा फिल्डर. संकेत पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूनं फलंदाज पुढे सरसावतोय. मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसतोय आणि आता चेंडू जातोय तो निर्धाव. संकेत आणि हा चेंडू बॅटची कडा घेऊन यष्टांच्या पाठीमागे. पंचांचा इशारा. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. फक्त मिळेल एक धाव. आणि धावा झाल्या त्या 20. दुसऱ्या षटकातील काही चेंडू येणं अजून देखील बाकी. आहा सुरेख असा फटका परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मारलेला हा फटका आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण. धावसंख्या पोहोचते ती 22च्या घरात. आणि हा चेंडू त्यांच्या पाठीमागे घोषित क्षेत्रामध्ये जातोय. षटक संपते ते दुसरं. संकेत त्याच्या रूपानं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 23.
बॅट्समन कोण आहेत रोहन आणि रोहन आणि गणेश. रोहन खेळलाय 0-0-4-1-1. बॉलर बॉलर कोण आहे पहिला पप्प्या होता. कोण होता मनोज. आत्ता मनोज आहे. पहिले कोण होता पहिला पप्प्या होता. पहिला पप्प्या संकेत मनोज. एवढं फास्ट नको जाऊ. स्कोर पहिला टाका पप्प्या होता दुसरा संकेत. नाही नाही स्कोर टाकायचे असं आहे का? त्याचा स्कोर टाकायचा आहे. सांगू का? हा दे ना ते पहिला एक नंतर कोणी रोल नाही केला ना पप्प्याचं ठीक आहे. दोन डॉट मनोज येते तिसरं षटक घेऊन आणि रोहन खेळण्यास सज्ज. आणि हा या ठिकाणी रोहनच्या बॅटमधून आलेला उत्तुंग असा षटकार. धावसंख्या ती 29. धारावे संघ चांगल्या स्थितीमध्ये, एकही फलंदाज अजून त्यांचा बाद झालेला नाहीये. आणि हा आणखीन जोरकसपणे मारला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. आणि हा आणखीन एक षटकार लागोपाठ 2 चेंडूंवर 2 खणखणीत षटकार रोहन याच्या बॅटमधून येत आहेत. त्याचं आडनाव काय म्हणून बॉलरचं दिल्ली सामा याच्यावर हटनेलवर खाली पण हटनेल. धावसंख्या झालेली आहे ती 35. त्या मनोजचं आडनाव काय मनोज पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आणि हा पुन्हा एकदा चेंडू फिरकावून दिलाय. परंतु आता मात्र या ठिकाणी खेळी संपुष्टात येतोय. डीप स्क्वेअर लेगला हा झेल टिपला जातोय आणि रोहन तंबूत परततोय. 35 ह्या धावसंख्येवर पहिला झटका या ठिकाणी बसतोय तो धारावे संघाला. संदेश येतोय रोहण्याची जागा घेण्यासाठी, परंतु तो राहील नॉन स्ट्राईकला. आणि मनोज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. आणि हा वा वा गणेश याच्या बॅटमधून आणखीन एक उत्तुंग षटकार. एक्केचाळीस धावसंख्या पोहोचते ती 41च्या घरात. 3 षटकार आतापर्यंत मारलेले आहेत गणेशानं. अर्थात ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलेला आहे गणेश. मनोज पुन्हा एकदा गणेश करिता. आणि हा चेंडू मारलाय एक्स्ट्रा कव्हरचा. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून, चेंडू अडवतोय आणि सरळ गोलंदाजच्या हातात. एकच धाव. आणि हा चेंडू पॉइंट कव्हर दोघांच्या मधून एक धाव धावून काढली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि सहजगत्या 2 धाव या ठिकाणी पूर्ण. नवा आलेला फलंदाज सत्यम संदेश, माफ करा संदेश. आणि षटकं संपतात ती 3. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धारावाय संघाची धावसंख्या झालेली 1 बाद 44. चांगली उत्तुंग अशी भरारी म्हणावी लागेल धारावा संघाच्या फलंदाजांकडून. आणि आता शेवटचा अर्थात 4थं षटक.
षटक आहे शेवटचं घेऊन आलाय तो विनय. धावा दिलेल्या आहेत त्या 44 आणि गणेश गणेश खेळण्यास सज्ज. हा पहिला चेंडू आणि त्रिफलाचित. गणेशची खेळ या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे, परंतु ऑरेंज कॅपचा मानकरी तो निश्चितच झालेला आहे. 20 धावांच्या पेक्षा जास्त धावा जो काढेल त्याला श्री हरीश भोईर यांच्याकडनं ऑरेंज कॅप प्रदान केली जाते. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आणि नवालेला फलंदाज आहे तो बिपिन. 44 धावा फळकावर लागलेल्या आहेत. आणि हा या ठिकाणी पंच आम्हाला इशारा करतात. चेंडू डाव्या स्टंपच्या बाहेरून अवांतर चेंडू. अतिरिक्त धावेनं धावसंख्या वाढलेली आहे, झालेली आहे ती 45. हा देखील पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. स्वयर मारा आहे. पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर लागोपाठचे 2 हे स्वयर चेंडू. आणि हा पुन्हा एकदा आणखीन एक झटका. हा फलंदाज देखील त्रिफलाचित केलाय तो विनय यानं. तीन षटकांपर्यंत चांगली धाव संख्या असलेला हा संघ शेवटच्या षटकामध्ये मात्र माघारी परततोय. आणि हा विनय आता हॅट्रिकवर आहे. सूरज येतोय नवा फलंदाज. जरा लवकर करा. सूरज डावखरे हाताचा फलंदाज खेळण्यास सज्ज होतोय विनय याला. विनय हॅट्रिकवर आहे. 2 फलंदाज आतापर्यंत त्यांनी एष्ट्या उद्ध्वस्त करून तंबूत पाठवलेल्या आहेत. आणि हा देखील सुरेख चेंडू. एष्टी रक्षक हा नो बॉल. पंच वंडी ओके सॉरी. हा घोषित क्षेत्रामध्ये एष्ट्यांच्या पाठीमागे चेंडू गेलाय. एष्टी रक्षकाला देखील हा कळला नाही चेंडू. पुन्हा एकदा विनय. आणि हा चेंडू या ठिकाणी कपाळावर हात, त्याचा अर्थ आपण समजू शकतो. एष्टी रक्षकानं थोडीशी गडबड केलेली आहे. आणखीन एक फलंदाज निश्चितच तंबूत परतला असता. दरम्यान पुन्हा एकदा विनय. आणि हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येतोय. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जातोय. चेंडू फेकी होते. या ठिकाणी 2 धावा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सफल होते. 3री धाव करण्याचा या ठिकाणी प्रयत्न. आणि आता मात्र हा फलंदाज धावचीतच्या रूपानं तंबूत परततोय. 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. आणि आता शेवटचा चेंडू आहे. विनय याला अजून देखील संधी आहे. अजून देखील संधी आहे.
आणि हा चेंडू हवेमध्ये आहे. संधीचं सोनं करायचं आहे क्षेत्ररक्षकाला आणि ते त्यांनी केलेलं आहे. एका षटकामध्ये 3 विकेट. विनय याच्या खिशामध्ये 500 रुपये जाणार आहेत. अरुण जाधव यानं ठेवलेले हे रोख रकमेचं पारितोषिक आहे. 500 रुपयाचं रोख पारितोषिक विनय याच्या खिशात जाणार आहे. आणि शिवाय आमचे श्री हरेश भोईर भगवे वादळ यांच्याकडनं दिली जाणारी ऑरेंज कॅपचा मानकरी देखील तो ठरलेला आहे. अशी दुहेरी कामगिरी या ठिकाणी विनय यानं घडवून आणलेली आहे. लाईनअप विसरलात मित्रांनो, लाईनअप विसरलात मित्रांनो. येताना आणि जाताना धन्यवाद. लाईनअप असायलाच हवं. विनय यांना समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. 50 धावा काढायच्या आहेत आणि विनय मानकरी ठरला आहे ऑरेंज कॅपचा. श्री हरीशजी भोईर यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या ह्या ऑरेंज कॅप. विनय याला अरुण जाधव सरांकडनं देखील एक बक्षीस येणार आहे रोख रकमेचं. 500 रुपयाचं ते पारितोषिक आहे. ही मॅच संपल्यानंतर ते देण्यात येईल. यानंतरचा होणारा सामना घनसोळी वर्सेस दिवाळे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि यानंतरचं या खेळाचं धावतं वर्णन करण्यासाठी येत आहेत माझे सहकारी मित्र विजय म्हात्रे. घनसोळी बी तर विनंती असेल घनसोली बी संघाचा संघनायक कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. दिवाळे संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. जगन्नाथ कोहली सर यांचं देखील सहर्षाचं स्वागत असेल. तर कर्णधार दिवाळे संघाचा राहुल देवकर आपण देखील यायचं आहे. तर वली या मैदानाकडे चालू असलेली लढत पहिल्या दिवसातील तिसरा सामना आपल्या समोर देखील असेल. एक बाजूला तुर्वे 30+ विरुद्ध धारावे 30+. नाणेफेक हारून प्रथमतः फलंदाजी वाटेला आली होती धारावे संघाच्या. एकत्रितरित्या विचार केला तर तब्बल 49 धावा 4 षटकांमध्ये ठोकल्या गेल्या. तसेच नवी मुंबईचे भगवं वादळ हरीशजी भोईर साहेब यांच्या शुभ असते पुढच्या म्हणजेच आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यातील पहिल्या फेरीतील चौथा सामना दिवाळे विरुद्ध घनसोली बी या दोन संघादरम्यान देखील होतोय. तर स्ट्राईक एंडला आपण विचार करायला तुर्बे संघाकडून अजय. पंच 2 मिनिटं थांबायचं आहे.
ते नाणेफेकीचा कॉल देखील केला जातोय आणि नाणेफेकीचा कॉल हरीशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. आणि इथून मात्र दिवाळे संघ इथून मात्र नाणेफेकीचा कॉल मात्र विजय करते. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. तर 50 धावांची आवश्यकता, 12.5चे रन रेट इथून मात्र कंप्लीट करावी लागेल तुर्बे संघाला. सलामीची जोडी, आघाडीचे 2 फलंदाज अजय आणि त्याच्या समेत कमलेश. तर आघाडीचा गोलंदाज येतोय गणेश आणि गणेशवर चढवलेला हा हल्ला, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. तत्पूर्वी मात्र पहिल्या चेंडूवर सहजरित्या 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. थोडीशी फेकी चुकीच्या दिशेला गेल्या कारणाने इथून मात्र बचावला जातो आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट देखील केल्या जातात. फलंदाज अजय आणि कमलेशाच्या माध्यमातून धाव संख्येचा श्री गणेश आहे. इथून या 2 या आकड्याने होत असताना धावा धावफलकावर 0 गडीबाद 2 देखील पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गणेश. आता मात्र कुठेतरी दिशा भरकटली जाते आणि चुकी मात्र यष्टी रक्षकाच्या माध्यमातून देखील होते. 2 धावा, 1+1 सोने पे सुहागा. दिवाळी संपल्यानंतर बोनस तुर्बे संघाला इथून बहाल केला जातोय. गोलंदाज धारावे संघाचा गणेशाच्या माध्यमातून 19 धावसंख्या धावफलकावर 4. आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, परंतु त्याचा मोबदला फलंदाजाला घेता आला नाही. निर्धाव चेंडू, पहिला निर्धाव चेंडू या इनिंगचा मात्र फेकून देतोय गणेश. धावसंख्या खंडित केली जाते, रखडवली जाते 4 या आकड्यावर. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु झेल मात्र जमिनीला दान केला जातोय. वारंवार यष्टीरक्षकाच्या माध्यमातून गफलत चुका मात्र केल्या जातात आणि याचा मोबदला मात्र नक्कीच तुर्बे संघाला येतोय. परंतु निर्धाव बॅक टू बॅक दुसरा चेंडू फेकतोय गोलंदाज गणेश. धावसंख्या धावफलकावर 0 गडीबाद 4. एकने धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाते. धावसंख्या धावफलकावर 5. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गणेश देखील स्लोवर पद्धतीचा चेंडू, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न, परंतु कार्पेटच्या साह्याने क्षेत्ररक्षक देखील तैनात. परंतु एकच धाव, दुसऱ्या धावेचं कोणतेही मानस देखील पाहताना दिसत नाहीये, प्रयत्न देखील होताना दिसत नाहीये. धावसंख्या धावफलकावर 6 देखील लगावली जाते. चेंडूचा विचार केला तर पहिल्या षटकातील शेवटचा 1 चेंडू जाण्याचा शिल्लक. मात्र सूर्य क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न असफल ठरतोय. गचाल क्षेत्ररक्षण, जिथे कुठे एकही धाव नव्हती तिथे मात्र सहजरित्या 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावांच्या मदतीने, माफ करा, 1 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर एका षटकाच्या अखेरीस 7. अजूनही विचार केला तर 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता असेल. बरोबर ना? जिंकण्यासाठी तुर्बे संघाला 18 चेंडू आणि 43 धावा. तर चला थोडासा स्पीडअप देखील द्यायचं आहे, घाई करायची आहे. तर आव्हान तर धावसंख्या लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू, एका धावेने धावगती प्राप्त करत असताना धावसंख्या धाव फलकावर 8 देखील लगावली जाते. 50 धावांचं आव्हान आणि आव्हानाला सामोरं जात असताना तुर्बे संघाला देखील पाहतोय. आता मात्र यष्टीचित करण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु बचावला जाते फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थगित रखडवली जाते 8 या आकड्यावर.
सुरेख चेंडू आणि इथून मात्र फलंदाज क्रमांक 1 तंबूच्या आश्रयाला. तर नवीन फलंदाज मनीष देखील खेळपट्टीवर तैनात होते. कमलेश याची जागा भरून काढण्यासाठी कोणताही भोपला न फोडता कमलेश मात्र तंबूच्या आश्रयाला देखील गेलाय. तर एक बाद 8 धावा. धावफलकावर तर गोलंदाज रोहन पहिला वाईड, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर मात्र मोठा मासा जाळ्यात. बिग केला जाते आणि चेंडू जातोय भिरकावून दिला आणि गेला सीमा रेषा पार. खणखणीत षटकार आणि षटकाराच्या साह्याने मात्र दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करत असताना धावसंख्या पाहायला मिळेल 1 गडी बाद 14 आणि षटकाराच्या साह्याने आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं मात्र मनीषाच्या माध्यमातून देखील उघडलं दिलं. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु कार्पेटच्या साह्याने सुरेख क्षेत्ररक्षण होते. सीमारेषे लगत एकच धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसावत असताना 15 हा आकडा मात्र गाठला जातोय. चेंडूंचा विचार केला तर या षटकातील अजूनही 2 चेंडू जाण्याचे शिल्लक. गोलंदाज धारावी संघाकडून पुन्हा एकदा रोहन. तर मात्र सुरेख चेंडू फसला जातोय. फलंदाज अजय, अजून कोणताही मोठा फटका अजयाच्या माध्यमातून पाहायला मिळालेला नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर स्थगित रखडवली जाते 15. 1 गडी बाद 15. तर मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला जातोय. सलग दुसरा निर्धाव चेंडू फेकण्यात यश मिळते रोहन याला. आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर 15. 1 गडी बाद 15. तर समीकरणाचा विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि तब्बल 35 धावांची देखील आवश्यकता असेल. बारा चेंडू 35 धावांच्या आवश्यकतेने पहिला चेंडू निर्धाव इथून मात्र फेकला जातोय विष्णू याच्या माध्यमातून. थोडंसं समीकरण महाग ठरताना दिसतंय. 11 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता देखील असेल. तर स्ट्राईक एंडला विचार केला तर मनीष, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार देखील पाहायला मिळाला, त्याला मात्र इथून मोठे फटके खेळावे लागतील आणि आपल्या संघाला सुस्थितीत न्यावं लागेल. दुसरा निर्धाव चेंडू बॅक टू बॅक फेकला जातं विष्णू याच्या माध्यमातून. तर सुवर्ण संधी देखील असेल अरुण जाधव साहेबांच्या माध्यमातून, त्याचा देखील आपण लाभ घ्यायचा आहे. आणि चेंडू जातोय हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज क्रमांक 2 मनीष मात्र तंबूच्या आश्रयाला. तर दादाराव याच्या हातामध्ये देखील चेंडू विसावला जातोय आणि मोठा हादरा देखील ज्याच्या बॅटमधून षटकार देखील पाहायला मिळाला होता. तुर्बे संघाचा फलंदाज मनीष बॅक टू द पॅव्हेलियन देखील होताना दिसते. त्याची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज खेळपट्टीच्या दिशेने रवाना होते. कर्णधार
पप्प्या. तर समीकरणाचा विचार केला तर 9 चेंडूंचा खेळ देखील शिल्लक असेल आणि 35 धावा. तर कौतुक करावं लागेल विष्णू याचं. पहिले 2 निर्धाव चेंडू त्यानंतर मात्र विकेट. तर 3 चेंडूंमध्ये 0 धावसंख्या खर्च केली जाते. तर सुवर्ण संधी देखील असेल अरुण जाधव यांच्याकडून. जर निर्धाव षटक फेकलं तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. तर पहिला निर्धाव चेंडू फेकण्याचा बहुमान पटकावेल की नाही, परंतु तो मात्र हुकला जातोय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. तर षटकाराच्या साह्याने धावसंख्या मात्र उसांडी मारत असताना 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. स्कोर कार्डवर धावा देखील पाहायला मिळतात. तर आपल्या षटकातील 5वा चेंडू विष्णू आता मात्र सोडून दिला जातोय. पंचांचा इशारा येते अव्वांतर धावसंख्येने भरणा होईल. 1 धावसंख्या पुढे जात असताना 22 हा आकडा देखील पाहायला मिळतोय. तर अजूनही विचार केला तर 28 धावांची आवश्यकता देखील असेल. चेंडू शिल्लक असतील 8. हा देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न. स्टेट ड्राईव्ह केलेला चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. 1 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार. तर अजय वैयक्तिक 15 धावसंख्येवर आणि ऑरेंज कॅपचा मानकरी ठरण्याच्या फक्त 5 धाव पिछाडीवर आहे. हरीजी भोईर भगवू बादल यांच्या माध्यमातून 20 वैयक्तिक धावा करणाऱ्या फलंदाजाला इथून मात्र बक्षीस होतं, परंतु बक्षीस हुकलं जातं. कुठेतरी वाटलं होतं अजय याला की व्हाईट होईल, परंतु थेट यष्ट्यांवर आदलला जाताना त्रिफळा उद्ध्वस्त केल्या जातात. अजयाची दांडी गुल. तर बराचसा बाहेर खेळत होता आणि जवळजवळ मला वाटतं ऑफ साईडचा स्टंप उडवलाय गोलंदाजाने. निशाणा धरला होता. नक्कीच लहानपणी गोट्यांमध्ये नेम जसा धरला जातो त्या पद्धतीने चेंडू फेकला की काय असं चित्र मात्र मैदानामध्ये पाहायला मिळत. आणि इथून अजयची दांडी गुल करून फलंदाज क्रमांक 3 तुर्बे संघाचा तंबूच्या आश्रयाला. सहा चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. तर गोलंदाज संदेश तर बराचसा लांब देखील पाहायला मिळतोय. तुर्बे संघ विजयाच्या वाटचालीवरून 4 मोठे फटके इथून खेळावे लागतील फलंदाजांना. आणि पहिला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अपयशी ठरतोय. 5 चेंडू 24 धावांची आवश्यकता. चार चेंडू 24 धावा. आणि इथून मात्र जवळ सामना खिशात घालून खेळतायत धारावे संघ. तर 4 चेंडू निर्धाव षटक फेकला तर 1000 रुपये पारितोषिक आहे. याची देखील नोंद घ्यायची आहे. पाचवा चेंडू षटकार. 1000 रुपये वाचले अरुण जाधव साहेबांचे. तर विनंती असेल तुर्बे संघाचा गोलंदाज विनय
एका षटकामध्ये 3 विकेट बळकावले, त्यामुळे अरुण जाधव यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. तर विनयाला विनंती असेल 500 रुपयाचं पारितोषिक न्यायचं आहे अरुण जाधव साहेबांच्या शुभ हस्ते. इथून मात्र असेल